दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, हा. सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. एक फार मोठी जी एक संतांची भूमी म्हणून ओळखली जाते ही अहिल्यानगरची भूमी. आणि त्या भूमीमध्ये शुक्रवारी 7 ऑगस्ट 2026 दुपारच्या वेळेला अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ती म्हणजे एक धीरजसिंग राजपूत म्हणून जो आमचा युवक होता, एक सहकारी होता, धर्मकार्यामध्ये सक्रिय असणारा एक व्यक्तिमत्व, आणि त्याची महानगरपालिकेचं म्हणजे सार्वजनिक हिताचं काम तो एक मुकुंदनगरच्या उपनगरामध्ये करत असताना त्याच्यावरती एक फार मोठा हल्ला तिथं जिहादी लोकांकडच्या वतीनं तो करण्यात आला. आणि उपचारादरम्यान म्हणजे शुक्रवारी घटना घडली आणि उपचारादरम्यान रविवारच्या दिवशी त्यांनी शेवटचा श्वास अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयामध्ये घेतला. आणि नंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये फक्त त्या भागामध्येच नाही, तर जिल्ह्यामध्ये फार मोठी संतापाची भावना, जनभावना त्या ठिकाणी पाहायला मिळाली. उत्स्फूर्तपणे नागरिकांनी पुढाकार घेतला, बाजारपेठेमध्ये पुढाकार घेतला, आणि फक्त तो अहिल्यानगरच्या शहराच्या भागात नव्हता, तर अगदी गाव खेड्यापर्यंत एक वेगळी जनभावना ही लोकांमध्ये निर्माण झाली. आणि त्याच्यातनं अहिल्यानगर जिल्हा हा बंद पुकारण्यात आला. आणि त्याच्यातनं आपण पाहिलं तर आमच्यासारखे अनेक शेकडो कार्यकर्ते जे हिंदुत्ववादी काम करतात, धार्मिक काम करतात, त्या लोकांनी त्या वेगवेगळ्या मागण्या मांडल्या. त्यांची आज धीरजसिंग परदेशी यांची जे पत्नी आहे ती देखील या निमित्तानं आज उपस्थित आहेत. त्यांनाही वाटतं की आपल्या भावना या सरकारपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. त्याही दिवशी त्या आंदोलनामध्ये एवढे दुःखद प्रसंग असताना त्याच्या मातोश्री असतील, त्यांची पत्नी असतील, त्यांचे इतर कुटुंबाचे सदस्य असतील, ते तिथं होते. आणि त्यांच्या वेगळ्या मागण्या होत्या की शासनाने, सरकारने कुठेतरी हा संपूर्ण खटला हा फास्ट ट्रॅकवरती चालवला पाहिजे, त्या आरोपींना अटक झाली पाहिजे. त्याच्यामध्ये प्रमुख जे आरोपी आहेत त्याचा अद्यापपर्यंत हा तपास लागला गेलेला नाही, त्यांचा शोध लागला गेलेला नाही, की पोलीस त्यांना फेवर करतात. अशा प्रकारची देखील एक परिस्थिती ती घटना घडल्यापासून आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळं आज कुठंतरी पत्रकार परिषद घेण्याचं एकच कारण आहे की कुठंतरी ह्या भावना सरकारपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. आणि कुठंतरी याच्यातनं या पीडित कुटुंबाला आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून कुठेतरी एक भावना सरकारपर्यंत गेल्यानंतर कुठेतरी त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून तिथं मागणी जी होती ती मागणी अशी होती की कुठेतरी फास्ट ट्रॅकचा खटला असेल, पोलिसांनी कुठेतरी याच्यामध्ये शासनाला प्रस्ताव पाठवला पाहिजे की याच्यामध्ये स्पेशल सरकारी वकील या घटनेवरती कुठेतरी कागदपत्र तयार होण्याच्या अगोदरपासून हा एक चांगला सरकारी वकील असला पाहिजे. आता आपण पाहतो की पोलीस घटना घडल्यापासून ही घटना ही कुठेतरी वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न पोलीस घटना घडल्यापासून आजपर्यंत करतायत. म्हणून या सगळ्या विषयांवरती कुठेतरी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे मागणी करणार आहोत. व्यक्तिशः आम्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही भेटणार आहोत की या संपूर्ण घटनेच्या वरती कुठेतरी आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्यापर्यंत मांडणार आहोत. त्या दिवशी देखील आंदोलनाच्या दिवशीच आंदोलनातनं त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला फोनद्वारे, त्यांनी भावना जाणून घेतल्या आणि त्यांनी आम्हाला शाश्वत दिल्या आम्ही करणार आहोत. पण याच्यामध्ये त्यांच्यानंतर ज्या कालपासून वेगळ्या घटना घडतायत, म्हणजे आंदोलन झाल्यानंतर, अंत्यविधी झाल्यानंतर पुन्हा पोलिसांनी त्यांची भूमिका बदलण्याचं काम केलं. त्यामुळे आज ही पत्रकार परिषद आम्हाला घ्यावं लागली. त्यामुळे आम्ही लवकरच सरकारपर्यंत आम्ही भावना पोहोचणार आहोत. जी मागणी होती ती जे त्यांचे अनधिकृत घरं आहेत त्याला शासनाने नोटीस लावली, तिथल्या स्थानिक प्रशासन त्याच्यामध्ये पुढे गेलं, पण ताबडतोब त्या लोकांनी त्याला हायकोर्टातनं स्टे मिळवला. म्हणजे याच्या मागे आम्ही जे पहिल्यापासून सांगतो की याचं काम करणारे मास्टर माइंड जे लोक आहेत हे कुठेतरी वेगळे आहेत आणि ते पोलीस जाणीवपूर्वक कुठेतरी त्यांच्यापासून कानाडोळा करतील किंवा दुर्लक्ष करतील. म्हणून आमच्या या मागण्या आहेत की याच्या सगळ्या घटनेमध्ये या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्या धीरजसिंग परदेशी यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना कुठेतरी शासनाच्या माध्यमातून कुठेतरी एक नोकरी, सन्मानजनक नोकरी ही मिळाली पाहिजे. त्याच्या कुटुंबाचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. आमच्या हिंदुत्ववादी संघटना त्याच्या पाठीमागे आहेत, त्यांना निश्चित रूपाने मोठी मदत देखील केली जाईल. पण तिला मदतीपेक्षा कुठेतरी सन्मानजनक एक कुठेतरी ही नोकरी देखील
शासनाच्या माध्यमातून मिळाली पाहिजे. त्या जे आज आरोपी आहेत त्यांच्या घरावर जे नोटीस लावल्यात त्यांनी जो स्टे मिळवला आहे तर तो स्टे लवकर शासनाने स्वतः वकील देऊन तो स्टे हायकोर्टात उठवला पाहिजे. आणि त्या जे पीडित आहेत जसं आपण पाहतो की काही ठिकाणी लगेच त्यांच्यावर कारवाई होती. मग पीडिताला कुठेतरी वाटतं की आपल्या मागं हे सरकार शासन योग्य रीतीने उभं राहिलं पाहिजे, सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे. कारण तो व्यक्ती जरी कुठल्याही विचाराचा असला, जरी हिंदुत्वादी विचाराचा असला, हिंदू संघटनेचं काम करत असला, देवा धर्माचं काम करत असला, पण तरी देखील एक वेगळ्या मुस्लिम बहुल एरियामध्ये जिथं इतर समाज हे अल्पसंख्याक आहेत तिथं तो व्यक्ती गेलेला होता. तर यांनी मनामध्ये कुठेही त्याच्या शंका नव्हती की आपल्याला काहीतरी ज्यावेळेस जबाबदारी आपल्यावर कामाची आहे तर ते काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आणि म्हणून तो व्यक्ती तिथपर्यंत गेलेला होता. आणि तो काम करत असताना कुठेतरी त्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर कब्रस्तान जिथं कुठल्याही प्रकारचं म्हणजे सीसीटीव्ही फुटेज नव्हते अशा ठिकाणी त्याला नेऊन आज कुठेतरी त्याच्यावरती म्हणजे बेदम मारहाण करून म्हणजे फक्त डोकं टार्गेट केलं आणि तो म्हणजे जगणारच नाही अशा प्रकारचं जे काही प्लॅनिंग करून आजची घटना घडून आणलेली आहे. त्यामुळे या कुटुंबाला कुठेतरी आज न्याय मिळवण्याकरता आम्ही ही पत्रकार परिषद माध्यमातून शासनाच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा विनंती आपल्याला करत आहोत. त्यामुळे आम्ही व्यक्तिगत त्यांना भेटणारच आहेत. सगळ्या भूमिका त्या दिवशी तरी त्यांनी फोनवर संवाद साधलेला असला पण तरी नंतर पोलिसांची भूमिका ही आपल्याला बदललेली पाहायला मिळते. आणि प्रामुख्यानं आज तिथले जे अधिकारी आहेत मग त्याच्यामध्ये ॲडिशनल SP वैभवजी कलमबुर्मे असतील, त्याचप्रकारे DYSP हे दिलीपजी टिपरसे असतील, ह्या प्रामुख्याने या अधिकारी याच्यामध्ये आपल्याला कुठंतरी तिथं जे हिंदुत्वादी संघटनेचं काम करणारे लोक आहेत त्यांना टार्गेट करणं, त्यांना कुठंतरी वेगवेगळ्या केसेसमध्ये अडकवणं. नुकतीच आता येत असताना आम्हाला एक बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळाली की कुठंतरी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावरती एक महिलांच्या बाबतीमध्ये खोटा गुन्हा दाखल केला तर ती महिलेने पुन्हा कुठेतरी जबाब दिला की मला अशा अशा लोकांनी कुठेतरी नेलं होतं, बळजबरी मला फिर्याद दाखल करायला लावली. आणि तिने जसं न्यायालयासमोर देखील जाऊन सांगितलंय की ही संपूर्ण घटनाक्रम काही लोकांच्या सांगण्यावरनं केलेला आहे. म्हणजे असं कुठेतरी पोलीस या घटना हिंदुत्वादी काम करणाऱ्या लोकांवरती घडून आणतात. त्यामुळे या लोकांवरती देखील शासनाने मुख्यमंत्री मोदयांनी देखील आम्ही त्यांना व्यक्तिगत भेटणार आहोत पण कुठंतरी या लोकांवरती जे काही कारवाई म्हणजे बडतर्फची कारवाई ही झाली पाहिजे. आणि त्याच प्रकारे या घटनेला अनुसरून जे काय आज प्रकार चाललेला आहे तर त्यांना लवकरात लवकर न्याय हा मिळवण्याकरता आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आज कुठेतरी विनंती देखील या निमित्तानं आम्ही करत आहोत. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.